शिक्षक उमेदवारांना मी त्यांचा जो रँक आहे तो आज प्रत्यक्ष या व्हिडिओच्या माध्यमातून काढून दाखवणार आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायचा, कारण आजचा दिवस तुमच्यासाठी महत्वाचा आहे. मी जवळपास ज्या शिक्षक उमेदवारांचा TAIT चा स्कोअर 98 आहे, तर या 98 पासून तर 150 पर्यंत, 150 पर्यंत सर्वच शिक्षक उमेदवारांचा या व्हिडिओच्या माध्यमातून रँक काढून दाखवतो. कारण बरेचसे शिक्षक उमेदवार कमेंट्स करतात की सर माझा टेटचा स्कोअर अमुक अमुक आहे, मग मला जिल्हा परिषद मिळेल का, मग मला 9 ते 10चा गट भेटेल का, किंवा मला 6 ते 8चा गट मिळणार आहे का. या सर्व तुमच्या प्रश्नाचे उत्तर मी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहे. आणि त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायचा आहे. या व्हिडिओला तुम्ही अजिबात स्किप करू नका. सुरुवातीला मी तुम्हाला पवित्र पोर्टलवर घेऊन जातो, कारण पवित्र पोर्टलवर आजची काय अपडेट आहे हे प्रत्येक शिक्षक उमेदवाराला माहीत असणं गरजेचं आहे. तर आपण सुरुवातीला पवित्र पोर्टलला एकदा व्हिजिट देऊया आणि पवित्र पोर्टलवर काय अपडेट आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मी तुम्हाला तुमचा जो काही टेटचे गुण आहेत त्या गुणांवरून तुमचा रँक काढून देतो. आणि रँक आज आपण 98 जे काही टेटचा स्कोर आहे तिथपासून आपल्याला 150 पर्यंत जायचं आहे. म्हणजे जवळपास आपण 52 स्कोअरचा आज रँक काढणार आहे. हे मित्र सगळ्यात महत्वाचं आहे. तर पवित्र पोर्टलवर आपण आता इथं व्हिजिट दिलेली आहे. इथं दिसतंय तुम्हाला 2025 सध्या इथं काय अनाउन्समेंट आहे ते आपल्याला बघायचं आहे. इथं आलेलं आहे सर्व व्यवस्थापनांना आरक्षण न्याय रिक्त पदांचा तपशील नमूद करून पवित्र पोर्टल अंतर्गत जाहिराती जनरेट करण्यासाठी दिनांक 20/7/2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. म्हणजे 20/7/2026 कालची तारीख. आणि आतापर्यंत जेव्हा मुदतवाढ दिल्या गेलेली आहे त्याच्या शेवटच्या दिवशीच परिपत्रक आलेलं आहे. सध्या तरी आता ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत, जे काही खाजगी अनुदान प्राप्त शिक्षण संस्था आहेत, त्यांच्यासाठी मुदतवाढीचं परिपत्रक आलेलं नाही किंवा तशी अनाउन्समेंट सुद्धा इथं नाही आजपर्यंत. त्याच्या अंतिम दिवशीच ही अनाउन्समेंट त्यांनी बदललेली आहे. आता त्यांनी ही सूचना बदललेली नाही. म्हणजेच आता असं आपण गृहीत धरूया की जाहिरात अपलोड करण्याची जी काही तारीख आहे ती वाढवल्या जात नाही. त्यामुळे आता लवकरच हे जे पवित्र पोर्टल आहे हे आता शिक्षक उमेदवारांसाठी काम करणार आहे. म्हणून आजपासून आपल्या शिक्षक उमेदवारांची जबाबदारी वाढलेली आहे. तर हे आपण पवित्र पोर्टलच्या बाबतीत बघितलेलं आहे. आता आपल्याला आपल्या विषयावर यायचं आहे. आणि मी अगोदरच तुम्हाला सांगितलं की आपला विषय असा आहे की आज या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह तुम्हाला मी तुमचे जे काही टॅटचा रँक आहे तो टेटचा रँक मी काढून देणार आहे. आता आपल्याला टेटचा रँक काढण्यासाठी या स्क्रीनवर मी एक कॅल्क्युलेटर शेअर करतो मित्र हो. या कॅल्क्युलेटरच्या माध्यमातून, कारण याच्यामध्ये मी सर्व जो काही तुमचा डेटा आहे तो सेटअप केलेला आहे आणि याचं एक कॅल्क्युलेटर तयार केलेलं आहे. बघा, कॅल्क्युलेटर विषयी थोडस अगोदर बोलतो, त्यानंतर तुमचा जास्त वेळ घेत नाही, कारण तुम्हाला ज्या गोष्टीची उत्सुकता आहे त्यावर आपल्याला यायचं आहे. या कॅल्क्युलेटरवर पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025 TAIT लाईव्ह रँक एस्टिमेटर बनवलेला आहे. म्हणजे या एस्टिमेटरच्या सहाय्याने
आपल्याला तुमचा रँक काढता येत. म्हणजेच काय करायचं, तर हा पहिला जो बॉक्स आहे इथं आपण जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्या शिक्षक उमेदवारांचा TAIT चा स्कोअर आपल्याला इथं टाकायचा आहे. त्याच्यानंतर एकूण उमेदवार इथं टाकलेले आहेत मी, म्हणजे ज्या शिक्षक उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर सेल्फ सर्टिफिकेशन केलेलं आहे त्यांची जी संख्या आहे ती आपण ऍझ्युम केलेली आहे 1,70,000. ऍझ्युम म्हणजे माध्यमामध्ये आलेली संख्या, हे लक्षात घ्या. नाही तर बरेचसे शिक्षक उमेदवार असा प्रश्न विचारतात की सर मग याचं सर्क्युलर तुमच्याकडे आहे का. बघा आपण जे बोलतोय सध्या खरं कोण तुम्हाला देईल न्याय, हे पवित्र पोर्टल. ही काळ्या दगडावरची रेघ आहे, पांढरी रेघ आहे, याच्यामध्ये काही बदल होऊ शकत नाही. परंतु आपण एक अंदाजे सांख्यिकीय माहिती घेऊ शकतो, हाच याच्या मागचा उद्देश आहे मित्र. तर 1,70,000 उमेदवारांनी सेल्फ सर्टिफिकेशन केलेलं आहे. तिथं आपण टोटल उमेदवार घेतले 1,70,000 आणि जो डेटा असते त्याच्यावरून आपण मीन काढतो, तो इथं आपण 95 घेतलेला आहे आणि याचं जे हे आहे SD ज्याला म्हणतो आपण, तो 20 घेतलेला आहे. आणि या सगळ्या हे जे आपण ऍझ्युम केलेलं आहे हे मी गृहीत धरलेलं आहे, हे लक्षात तुम्हाला घ्यायचं आहे. आपण ऍझ्युम करतो अगोदर मॅथ्स मध्ये, ऍझ्युम केल्यानंतर आपल्याला जे साध्य करायचं आहे तिकडे आपण वाटचाल करतो. हा एक मॅथमॅटिक्सचा फॉर्म्युला आहे. त्याला गृहीत धरायचं, गृहीत धरून मला जे साध्य करायचं आहे ते मला काढायचं आहे. मग आता मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की मी आज 98 पासून रँक काढणार आहे. तर तुम्हाला मी जवळपास 150 गुण पर्यंत म्हणजे TAIT चा स्कोअर फ्रॉम 98 टू 150 इथपर्यंतचे सर्व रँक या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला काढून दाखवायचे आहेत. त्याच्यासाठी मी काही गृहीत धरलेलं आहे, हे ऑथेंटिक नाही. हे गृहीत धरून आपल्याला प्राधान्यक्रम देण्याची एक पद्धत बनवायची. त्यासाठी हा हा एक हे एक प्रिपरेशन आहे असं म्हणू आपण. बाकी याच्यामध्ये फार काही असं विशेष नाही मित्र, मी हे सुरुवातीला नमूद करतोय. बघा आपण जर सुरुवातीला इथं जो TAIT चा एखाद्या उमेदवाराचा जर समजा स्कोअर आहे तो 98 असेल तर त्यांचा रँक काय येतो, हा इथं अंदाजित रँक आलेला आहे मित्र हो, तो येतो 74,865. त्या शिक्षक उमेदवारांचा TAIT चा स्कोअर हा 98 असेल तर त्यांचा अंदाजित रँक आपण इथं एस्टिमेट केलेला आहे तो येतो 74,865. याच्यासाठी मी बेसिक काय अजून केलं तर पुन्हा एकदा सांगतोय, मी सेल्फ सर्टिफिकेशन झालेल्या उमेदवारांची संख्या घेतली 1,70,000. त्याच्यानंतर त्याची जी म्हणजे तो डेटा आहे त्याच्यावरून त्याचा मीन घेतलेला आहे, गृहीत धरला 95 आणि त्याचा जो SD काढलाय मी तो आला माझ्या याने 20. हे सगळं मी ऍझ्युम केलेलं आहे. त्याच्यावरून जे शिक्षक उमेदवार ज्यांचा TAIT चा स्कोअर 98 आहे त्यांचा रँक खाली तुम्हाला असं दिसेल रेड मध्ये आलेला इथं 74,865. मी आणखी एक नमूद करतो, या रँकवर बऱ्याचशा गोष्टी परिणाम करतात त्यामुळे हा खाली येतो, हे मी इथं नमूद करतोय. कारण काय तर संबंधित शिक्षक उमेदवारांचा विषय कुठला आहे, त्यांची शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता काय आहे, त्यानंतर त्यांचा प्रवर्ग कुठला, त्याच्यानंतर त्यांना समांतर आरक्षण आहे का, ह्या सगळ्या गोष्टी याच्यावर परिणाम करतात. हे फक्त एक जनरल रँक काढलेला आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपण पर्टिक्युलर काढू म्हणजे मग आपल्याला ते अंदाजित तुमच्या रिक्त पदांची संख्या गृहीत करायची. मग एखाद्या वेळेस आपण गृहीत धरतो किंवा शिक्षक उमेदवार काय म्हणतात पण तुम्ही निगेटिव्ह बोलता, निगेटिव्ह बोलण्याचं काही नाही याच्यामध्ये. मी निगेटिव्ह बोललो काय पॉझिटिव्ह बोललो काय, पवित्र पोर्टलवरची माहिती बदलत नाही, हे आपण लक्षात कामात ठेवू. तरच समजा आपण असं गृहीत धरलं की जिल्हा परिषदच्या 8,000 जागा येतात आणि खासगी व्यवस्थापनाच्या 5,000 जागा येतात,
तर ह्या 13,000 जागा येतील. मग त्याच्यावरून तुम्ही ठरवायचं की आपला जो काही रँक आहे तो कशा पद्धतीनं आलेला आहे आणि आपण कशा पद्धतीने आता प्राधान्यक्रम भरण्याची जी काही आपली स्वतःची पद्धत आहे ती कशी डेव्हलप करायची. हा एक याच्यामधला म्हणजे सांगण्याचा त्यामागचा भाग आहे. हे जे सांख्यिकीय माहिती आहे बाकी काही नाही आहे. आता 98 नंतर पुढचा चढत्या क्रमानं जर आपण अंक घेतला तर पुढला घेतोय मी तो 99. 99 वाल्यांचा जो रँक आलाय तो इथे 71,526. ज्यांना TAIT चा स्कोअर 99 आहे त्यांचा रँक 71,526 आलेला आहे. याच्यावर त्यांचा आरक्षणाचा प्रवर्ग, विषय, शैक्षणिक व्यावसायिक पात्रता, त्यांना नुकतेच CTET 1 पास आहेत की 2, ह्या सगळ्या गोष्टी परिणाम करतात. त्यामुळे हा पुन्हा बदलतो, हा व्हेरिएबल आहे हे लक्षात. हा बदलणारा आहे आणि हा निश्चित कमी होणार आहे हे तुम्हाला सांगतोय मी. परंतु आपण एक अंदाज, त्याच्यानंतर आपण जर याला पुढे वाढवलं तर आपण याला TAIT चे स्कोअर आता 100 केला. ज्या शिक्षक उमेदवारांचा TAIT चा स्कोअर 100 आहे तर त्यांचा रँक खाली आलेला आहे 68,220. मित्र, हे आपण कॅल्क्युलेटर तयार केलेलं आहे. त्या कॅल्क्युलेटर वरून आपण हे काढतोय. ते पुढे जातो, आपल्याला आता असेच जायचं आहे 150 पर्यंत जायचं आहे. त्याच्या पुढचे तर सगळे सेफ झोन मध्ये आहेत त्यामुळे त्यांचा रँक सांगण्याची काहीही गरज नाही. त्याच्यानंतर 101 घेतला आपण, यांचा खाली आलेला आहे 64,955. पुढे 102 ज्या शिक्षक उमेदवारांचा TAIT चा स्कोअर 102 आहे त्यांचा रँक आलेला आहे 61,739. 103 58,578. पुनश्च एकदा हा शब्द वापरतो, अंदाजे आहे सगळं, एक स्टॅटिस्टिकल डेटा आहे, बाकी याच्यामध्ये काहीही नाही. परंतु याचा उपयोग करून तुम्ही प्राधान्यक्रम देण्यासाठी तुम्ही एक तुमची विशिष्ट पद्धत डेव्हलप करू शकता. आणि त्याच्याविषयी मी काल सुद्धा सांगितलेलं आहे की तुम्हाला काय मेहनत करायची आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण घेतलेला आहे आणि आणखी आपल्याला प्राधान्यक्रमावर 1-2 व्हिडिओ घ्यायचे आहेत. तर हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला तर याला तुम्ही लाईक करा, याला भरपूर शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण याचं नावही मॅथमॅटिक्स आहे त्यामुळे आपण याच्यामध्ये मॅथमॅटिक्सचा वापर करतो. त्याच्यानंतर आपण 104 बघा 55,480 आला. त्याच्यानंतर पुढला आपल्याला TAIT चा स्कोअर घ्यायचा आहे 105 52,451. त्यांचा रँक आलेला आहे. पुढे घेणार आहे आपण 106 49,497. जनरल आहे मित्र हो, हे लक्षात घ्या. याच्यावर पुनश्च एकदा मी सांगतोय, तुमचा प्रवर्ग सुद्धा याच्यावर परिणाम करते, तुमचा विषय करते, तुमची शैक्षणिक व्यावसायिक पात्रता याच्यावर परिणाम करते, तुमचं समांतर आरक्षण सुद्धा याच्यावर परिणाम करते. त्यामुळे हा कमी येतो पुढे. पण एक आपण असं म्हणू नियर अबाउट पर्यंत आपण पोहोचण्याचे प्रयत्न करतोय या व्हिडिओ. 107 त्यांचा TAIT चा स्कोअर 107 आहे 46,623. पुढे 108 43,834. त्यांचा स्कोअर 109 आहे TAIT चा. त्या शिक्षक उमेदवारांचा रँक येतो 41,134. खाली आलेला आहे, तो रेड मध्ये येतोय आणि बोल्ड अक्षरात घेतलेला आहे मी, त्यामुळे तुम्ही तिथं फार लवकर हायलाइट्स होतो. पुढे 110 38,527. 36,015 ज्यांचा TAIT चा स्कोअर 111 आहे त्यांचा अंदाजित रँक अप्रॉक्सिमेटली 36,015 येतो. पुढे जाऊ आपण 112 ज्यांचा TAIT चा स्कोअर आहे त्यांचा रँक येतो 33,603. 113 31,290.
बघा एका गुणामध्ये किती फरक पडतो हे सुद्धा तुम्हाला याच्यावरून तुमच्या लक्षात येईल. एक एक गुण याच्यामध्ये महत्वाचा आहे मित्र. 114 29,080 येते. त्याच्यानंतर 115 26,971 त्यांचा अंदाजित रँक येतो. यावर त्यांची शैक्षणिक व्यावसायिक पात्रता, त्यांचा विषय, त्यांचा प्रवर्ग, त्यांचं समांतर आरक्षण हे सगळं परिणाम करतात. हा फक्त मी जनरल काढतोय आहे. ही एक सांख्यकीय माहिती आहे. अंतिम माहिती तुम्हाला पवित्र पोर्टलवरच मिळणार आहे आणि त्याच्यावरच तुम्ही भरोसा ठेवायला पाहिजे. फक्त एक आपल्याला स्टडी करायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला प्राधान्यक्रम द्यायचे आहेत. हा प्राधान्यक्रम देण्यामागचा एक थोडासा केलेला अभ्यास आहे असा आपण 116 24,966 त्यांचा रँक. त्यांचे TAITचा जो काही स्कोर आहे ज्या शिक्षक उमेदवारांचा तो 116 असेल तर त्यांचा जो रँक आहे तो 24,966 येते. 117 23,063, 118 21,262, 119 19,562, 120 17,960, 121 16,456. म्हणजे एक लक्षात घ्या, समजा ज्या काही रिक्त पदांची संख्या आहे ती जर 15,000 ते 20,000च्या दरम्यान आली असं आपण गृहीत धरू तर हे जे 120 पासून आहे ते सर्व सेम हे आपण लक्षात घ्यायला. 15,000 ते 20,000च्या दरम्यान जर शिक्षक उमेदवारांच्या रिक्त पदांची संख्या आली तर त्यामध्ये विषय परिणाम करेल, तुमचं शैक्षणिक व्यावसायिक पात्रता याच्यावर परिणाम करते, त्यानंतर तुमचं आरक्षणाचा प्रवर्ग याच्यावर परिणाम करतो, त्याच्यानंतर तुमचं समांतर आरक्षण याच्यावर परिणाम करते. त्याचा सुद्धा एक वेगळा व्हिडिओ घेऊ आपण आता. म्हणजे महिलांसाठी जर 30% आहे तर मग कुठल्या कुठल्या कॅटेगरीमध्ये त्यांचा रँक काय येतो तो सुद्धा घ्यायचा आहे. आज फक्त मी ओपन कॉम्पिटिशनच्या बाबतीत करतोय हे आपण. त्याच्यानंतर 122 15,000 123 13,719, 124 12,500. मित्र 13,000पर्यंत जर जागा आल्या तर 124 ज्या शिक्षक उमेदवारांचा टेटचा स्कोर आहे ते सेफ झोन मध्ये आहेत. याच्यामध्ये 13,000च्या जागा आपण अशा पकडतोय की 8,000 प्लस 5 म्हणजेच ते सेफ झोन मध्ये कुठे येतील तर अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेमध्ये मुलाखतीसह 124 पासून. तर कोर्टपर्यंत येतात ते नंतर सांगतोय. 125 11,357 रँक येणार आहे. ज्या TAIT ज्या शिक्षक उमेदवारांचा TAITचा स्कोर 125 आहे त्यांचा जो अंदाजित रँक आहे तो 11,357 येऊ शकतो. पुढे 126 10,277, 127 9,316, 128 TAITचा स्कोर 128 आहे तर रँक येईल 8,400, 129 7,506. जर झेडपीच्या जागा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा जर 8,000च्या आल्या तर 130 पासून लक्षात घ्यायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी शेवटी अंदाज हा शब्द लक्षात. त्याच्यानंतर 130 6,810, 131 6,108,
TAIT चा स्कोर 132 असेल तर त्यांचा रँक येणार आहे 5437. 133 जर TAIT चा स्कोर असेल तर त्यांचा रँक येईल 4842. 134 यांचा रँक येते 4300. ज्या शिक्षक उमेदवारांचा TAIT चा स्कोर 134 आहे त्यांचा रँक 4350. यावर तुमची शैक्षणिक, व्यावसायिक पात्रता, तुमचा प्रवर्ग, तुमचं समांतर आरक्षण सगळे हे घटक परिणाम करतात. हे आपण आवर्जून म्हणजे हातळून विनंती आहे, तुम्ही आवर्जून लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढे जाऊ आपण. 135 3868. 136 3431. 137 3037. 138 2682. 139 2364. 140 2078. 141 1823. 142 1596. ज्या शिक्षक उमेदवारांचा TAIT चा स्कोर 142 आहे त्या शिक्षक उमेदवारांचा अंदाजित रँक 1596. 143 1394. 144 1214. 145 1056. 146 916. 147 792. आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांचा TAIT चा स्कोर जर 147 असेल त्यांचा अंदाजित रँक 792. 148 684. काय येणार आहे अंदाजित रँक? 149 589 त्यांचा अंदाजित रँक येऊ. आणि शेवटचं मी तुम्हाला सांगितलं की मी याच्यामध्ये जे सेटअप केलेलं आहे ते 150 पर्यंत केलेलं आहे. तर शेवटचा ह्याचा म्हणजे आज जो व्हिडिओ आहे त्याच्यामधला हा माझा आता शेवटचा स्कोर आहे तो आहे 150 507. ज्या शिक्षक उमेदवारांचा TAIT चा स्कोर 150 असेल त्यांचा रँक अशा प्रकारे आपण एक सांख्यिकीय डेटा हा आपण बघितलेला आहे. कारण मी इथं खाली याचा Z स्कोर पण येतोय, त्याच्यानंतर इथं मी एक टिप लिहिलेली आहे. हा केवळ सांख्यिकीय अंदाज आहे. अंतिम रँक शिक्षण विभागाच्या अधिकृत यादीनुसारच. हा आपण एक सांख्यिकीय डेटा कलेक्ट केलेला आहे. अंतिम रँक तुम्हाला पवित्र पण हा देण्यामागचा माझा उद्देश लक्षात. याचा आपण जर समजा विचार केला तर आपल्याला एक प्राधान्यक्रम देण्याची काही एक स्वतः व्यवस्था आपल्याला तयार करायची आहे. कारण याच्यामध्ये शिक्षक उमेदवारावर भरपूर जबाबदाऱ्यांनी टाकले. कारण याच्यात शासनाची जबाबदारी फार कमी आहे. सेल्फ सर्टिफिकेशन तुम्ही केलं, सर्टिफिकेट तुम्हीच अपलोड केले, तारखा तुम्हीच टाकलेल्या आहेत, म्हणून त्यांनी नाव त्याला दिलेलं आहे स्वप्रमाणपत्र. आता तुम्ही काय म्हणजे काही शिक्षक उमेदवार तारखा बदलतात, मग वेळेवर तिथं जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते तेव्हा फार अडचणी तर पात्र सुद्धा मागच्या याच्यामध्ये ठरलेले आहे. म्हणून याच्यामध्ये तुमच्यावर जबाबदारी बघ. जर समजा याच्यात काही चूक झाली तर तुम्हीच जबाबदार. याच्यात शासनाची जबाबदारी म्हणजे नाही म्हटलं चालते. 1% सुद्धा याच्यामध्ये एरर नाही. शासनाची जबाबदारी काहीच नाहीये. सगळी जी जबाबदारी टाकलेली आहे ती आपल्या ज्या शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी जे आपल्यासाठी सर्व आदरणीय आहेत माझ्यासाठी त्यांच्यावर त्यांनी जबाबदारी टाकलेली. मग त्यांच्याकडनं फक्त चूक घडू नये
हा याच्या मागचा उद्देश. कुठलीच माहिती आपल्याच्या चुकीची दिल्या जाऊ नये किंवा आपण प्राधान्यक्रम देत असताना फक्त चेक बॉक्सवर मला टिक टिक करायचं आहे, बरोबरच्या खुणा करायचं आहे, हेच माझं काम आहे असं आपण आपल्याला अभ्यासपूर्वक प्राधान्यक्रम यापुढे जेव्हा आपल्या प्रोफाईलला येतील त्यावेळेस आपल्याला ते द्यायचे. आणि हे जे डिटेल्स मी सांगतोय त्यामुळे माझ्या व्हिडिओची लांबी वाढते. बरेचसे शिक्षक लोक ते म्हणतात सर व्हिडिओ 15 मिनिटाचा असला तर पहा वाटते. बरोबर आहे, तुमचंही म्हणणं मला मान्य आहे, परंतु माहिती द्यायची तर आपल्याला ती नच द्यावं लागेल. अपूर्ण माहिती देऊन काही फायदा नाही. म्हणून आजच्या या व्हिडिओच्या आपण जवळपास 98 पासून ज्या शिक्षक उमेदवारांचा TAIT चा स्कोर 98 आहे, तिथपासून तर आपण TAIT चा स्कोर 150 आहे त्यांचा अंदाजित रँक काढलेला. तर मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल त्याला लाईक करा, याला भरपूर शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल या युट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, म्हणजे या प्रकारचे जे व्हिडिओ आम्ही बनवतोय त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होईल आणि थोड्याफार प्रमाणात तुम्हाला याची जी आहे ती एक फायदा होईल, हीच याच्या मागची एक अपेक्षा आहे. मी आजच्या या चर्चेला पूर्णविराम देतो. धन्यवाद.